तर या प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या समोर पीडिता ढसाढसा रडलेल्या आहेत. कॅन्सरग्रस्त बापाच्या उपचारासाठी सर्व काही सहन केलं. किमोथेरपीच्या पैशांसाठी नोकरी सोडली नाही. अर्धांगवायूनं वडील अंथरुणावर पडलेत. गरिबी आणि हतबलतेचा निर्दयीपणे गैरफायदा घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. तर आयोगानं पीडितांशी कमिटीचा दौरा गेल्या 2 दिवसांपासून नाशिकमध्ये सुरू आहे. परवा आणि काल अशी 2 दिवस कमिटी नाशिकमध्ये होती आणि या कमिटीनं पोलिसांशी चर्चा केलेली आहे की त्यांनी काय काय तपास केला आहे. त्याच पद्धतीनं पीडितांशी पण त्यांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. पीडितांच्या ज्या नातेवाईक आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या कंपनीमध्ये ही घटना घडलेली आहे तिथंसुद्धा तिथल्याही लोकांशी संवाद साधला आहे आणि एकंदरीतच हे प्रकरण कसं पुढं गेलं आहे, त्याची व्याप्ती काय आहे आणि त्याच्यामध्ये अजूनही काही धागेदोरे आहेत का, जे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पण पुढं ते गेले आहेत का, किंवा काय त्याच्यामध्ये तथ्य आहे, हे सगळं ही कमिटी बघते आहे.